छोटा शंभू कुठे झाला? शंभूला फ्रेंड भेटलेला आहे. हॅलो गाईज, तर आज आहे मंडे आणि मंडेला शिवमला मोस्ट ऑफ द टाइम काम कमी असतं, त्यामुळे मग आम्ही मंडे सुट्टी घेतलेली आहे. आणि आज अचानक रॅन्डम माझे मम्मी पप्पा पण आलेले आहेत, भाऊ वगैरे सगळे आलेले आहेत, तर मग आपण एक प्लॅन केला आहे. सो येस, आता दाखवूया आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे. ते लोकेशन लवकरच रिव्हील करूया. बट येस, एक टिप देऊ शकते की ते लोकेशन शंभू फ्रेंडली आहे, म्हणजे शंभू तिथे अलाउड आहे. सो आणि ते लोकेशन आहे जेजुरी, कारण हे थंबनेललाच दिसणार आहे. सो रिव्हील इथेच झालंय. जेजुरीचा खंडोबा म्हणजे महादेवांचा अवतार मानला जातो. त्यांना मल्हारी मार्तंड म्हणून पण ओळखतात. खूप लोकांच्या घरी म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांच्या घरी खंडोबा हे कुलदैवत म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की लग्न झाल्यावरती नवीन जोडप्यानी इथे येऊन दर्शन घ्यायचं असतं, घरात सुख शांती समृद्धी आणि संसार सुखाचा होण्यासाठी. म्हणून आलो आहे फ्युचर सिक्युअर करायला. एनिवेज, आम्ही याच्या आधी येऊन गेलो आहे, सो असं काही नाही आहे. येस, आणि हो, आमचा शंभू पण आला आहे. त्याला वाटलं पिकनिक आहे बहुतेक, पण खरं तर आज आम्ही सगळे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. खंडोबा म्हणजेच भगवान शिवांचा अवतार मानला जातो. त्यांना मल्हार मार्तंड असंही म्हणतात. त्यांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण केले, म्हणून त्यांना योद्धा देव मानलं जातं. खंडोबांना त्रिलोकधारी असंही म्हणतात, कारण ते तीनही लोकांचे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ रक्षण करणारे मानले जातात. म्हणजे फक्त आपणच आपल्या घराचंच नाही, तर संपूर्ण विश्वाचं संरक्षण करणारा देव. म्हणूनच भक्त त्यांच्यावरती एवढा विश्वास ठेवतात. जर तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे. गोंधळी समाज खंडोबाच्या पराक्रमाचा गाथा सांगतो. तो फक्त कार्यक्रम नसतो, ती एक श्रद्धेचं जागरण आहे. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून आता आपण आतमध्ये वर जाणार आहोत. आणखी एक खास गोष्ट आहे, जेजुरीत ना कुत्र्यांना म्हणजे श्वानांना खूप जास्त मान दिला जातो. असं म्हणतात की खंडोबाचं वाहन आणि सोबती म्हणून कुत्र्यांचा उल्लेख येतो, म्हणून मंदिर परिसरात ना त्यांना प्रेमाने खाऊ दिला जातो. म्हणून आमचा शंभू इथे आणताना एक वेगळीच भावना होती, जणू देवाच्या दारी त्याला आम्ही सोबतच घेऊन चाललोय. आणि त्यात ह्या छोट्या शंभूचं दर्शन झालं. त्याला बघून तर मला शंभूचं पूर्ण लहानपण आठवत होतं. असं वाटत होतं त्याला सोबत घेऊन येऊ. आणि शंभूचे डॅड पण तिथे, जसं त्यांनी त्याला बघितलं, ही वॉज नॉट रेडी टू लिव्ह. शंभू आणि आम्ही कुठे, त्याच्याशी त्याला काही घेणं देणंच नव्हतं. तो मस्तपैकी त्या क्युटीसोबत जाऊन बसलेला होता आणि त्याला खेळवत होता. काश आम्ही त्याला घरी घेऊन आलो असतो. आणि इथे शंभूला घेऊन पप्पा बसले होते नंदीच्या बाजूला आणि लोक नंदीच्या पाया पडता पडता शंभूच्या पण पाया पडत होते. तोपर्यंत तर ठीक आहे, ते पण एक देवाचं निरागस रूप आहे. पण पप्पा त्यांना म्हणतात टाका दक्षिणा. आणि शंभू इथे भंडारा उडवायचं काम करतोय. तर येस, आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. आणि शंभू बघा, शंभू इथे बसलेला आहे आणि त्याच्या डॅडला चिडचिड होते बिकॉज आम्हाला पेड पास नाही मिळाला. एवढा वरती पोहोचल्यानंतर सगळा थकवा नाहीसा होतो. सगळीकडे हळदीचा सोनेरी रंग आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष. जेजुरी म्हणजे ही खंडोबाची नगरी आहे. आणि आपण महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी आलो आहे आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा असते. महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये इथे तिन्ही लोकांचं दर्शन घेतलं जातं, म्हणूनच यांना त्रिलोकधारी असंही म्हणतात. 3 लोक म्हणजे स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक. आणि त्याचवेळी तुम्हाला इथे गुप्त शिवलिंगाचं देखील दर्शन करायला मिळतं, ज्यामुळे पेड पासेस ते बंद केलेलं होतं आणि मग नॉर्मली तुम्हाला लाईनमध्ये जाऊन दर्शन घ्यावं लागणार होतं. सो त्यामुळे आपल्याला शंभूला तर आत नाही घेऊन जाता आलं.
म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की मम्मी पप्पा यश ते दर्शन करतील आणि आम्ही शंभूला घेऊन बाहेर वेट करू. आम्ही याआधी दर्शन घेतलेलं होतं त्यामुळे आम्हाला बाहेर बसायला असं काही वाटलं नाही एवढं. बट येस, आपल्याला व्लॉग पण बनवायचा होता त्यामुळे मग थोडा वेळ मी शंभूला घेऊन बसली, थोडा वेळ त्याचं डॅड, असं करून आम्ही बाहेर बसलेलो होतो. बघा हे दोघं किती निवांत बसले आणि शंभू एवढा शांत बघून एकदम भारी वाटतंय. देव समोर आहे पण देवाची कृपा माझ्यासाठी हे दोघं. हे देवा खंडोबा तुझी कृपा अशीच राहू दे आम्हावरती. तळी भरणं म्हणजे आपल्या मनातील इच्छा, नवस आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी देवाला अर्पण करणं. तळी भरताना भक्त मनोभावे प्रार्थना करतात, हे देवा आमच्या संसारावर तुमची कृपा राहू दे. आणि जेजुरीमध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. खंडोबाला हळद अतिशय प्रिय आहे. भक्त मंदिर परिसरात तुम्ही बघितलं असेल, भक्त मंदिर परिसरात हळदीचा भंडारा उधळतात. ही हळद विजय, मंगल आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच संपूर्ण जेजुरी सोन्यासारखी पिवळी दिसते. छोटा शंभू कुठे टिल्लू. शंभूला फ्रेंड भेटलेला सरक यशमधला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.